महापौर निवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधी नागपूरच्या राजकारणात अचानक असा मोठा ट्विस्ट आला की सगळ्यांनाच धक्का बसला। सत्तेत असलेला भाजप अडचणीत सापडला आहे की पक्षाने एखादा मोठा डाव खेळला आहे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला। कारण नागपूर महानगरपालिकेतील भाजपचे तब्बल 102 निवडून आलेले नगरसेवक एकाच वेळी राजीनामा देत असल्याची माहिती समोर आली। असं दृश्य सहसा पाहायला मिळत नाही। विरोधकांना संधी मिळण्याआधीच भाजपने स्वतःच राजकीय स्फोट घडवून आणल्यासारखी ही घटना ठरली आहे। हा निर्णय बंडखोरीचा इशारा आहे की पक्षशिस्तीचा कठोर प्रयोग आहे, नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे की नेतृत्वाने मुद्दाम धडकी भरवणारा संदेश दिला आहे, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महापौर निवडणुकीत कोणीही वेगळी चाल खेळू नये यासाठी भाजपने राजीनामा हेच हत्यार वापरल्याची चर्चा आता उघडपणे सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर नीता ठाकरे यांच्या महापौर पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते आणि नागपूरच्या सत्तेचा दोर पूर्णपणे दिल्ली आणि मुंबईच्या हातात असल्याचा संदेश दिला जातोय। एकीकडे 102 नगरसेवकांचे राजीनामे, दुसरीकडे महिला महापौर पदाचा ऐतिहासिक निर्णय आणि तिसरीकडे बाल्या बोरकर यांची सत्तापक्ष नेतेपदी नियुक्ती, हे सगळे योगायोग नाही। महापौर निवडणुकीपूर्वी थंड डोक्याने आखलेली ही एक मोठी राजकीय रणनीती असल्याचं स्पष्ट होत आहे। नागपूरच्या सत्तेचा खेळ नेमका कुठे जाऊन थांबणार हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे। पण त्याआधी शहरात राजकारण कशा पद्धतीने सुरू आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय उमेश मुंबईवाला। नागपूर महापालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी घडलेल्या या धक्कादायक आणि अनपेक्षित राजकीय हालचालीमुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेला हा निर्णय केवळ निवडणुकीचा डाव नसून तो पक्षाची अंतर्गत शिस्त, संघटनात्मक पकड आणि भविष्यातील सत्ता समीकरणांचा स्पष्ट संदेश देणारा मानला जातो। नागपूर महापालिकेतील भाजपचे सर्वच्या सर्व 102 नगरसेवक निवडून आलेले असून या सर्वांनी एकाच वेळी आपले राजीनामे पक्षाकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे। मात्र हे राजीनामे तात्काळ स्वीकारलेले नाहीत। पक्षशिस्त भंग करणाऱ्यांवर गरज पडल्यास त्वरित कारवाई करता यावी यासाठी हा एक प्रकारचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं सांगण्यात येत आहे। नुकतेच सत्तापक्ष नेतेपदी नियुक्त झालेले बाल्या उर्फ नरेंद्र बोरकर यांच्या सूचनेनुसार हे सर्व राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत। हा निर्णय कोणत्याही व्यक्तिविरोधात नसून पक्षाच्या अंतर्गत आचारसंहितेचा भाग असल्याचं बोरकर यांनी स्पष्ट केलं आहे। भविष्यात कोणीही पक्षविरोधी भूमिका घेतली, अनुचित वर्तन केलं किंवा संघटनात्मक निर्णयांना हरताळ फासला तर तात्काळ कारवाई करता यावी, हाच या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे। शहरातील ऐतिहासिक रजवाडा पॅलेसमध्ये भाजप नगरसेवकांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी अधिकृत घोषणा करत बाल्या बोरकर यांची नागपूर महानगरपालिकेतील सत्तापक्ष नेते म्हणून नियुक्ती जाहीर केली। अनुभव, प्रशासनावरची पकड, सभागृह चालवण्याचं संपूर्ण ज्ञान आणि नगरसेवकांमध्ये समन्वय साधण्याची क्षमता या सर्व बाबींचा विचार करूनच ही नियुक्ती करण्यात आल्याचं दयाशंकर तिवारी यांनी सांगितलं। याआधी भाजपने बाल्या बोरकर यांच्यावर स्थायी समिती अध्यक्ष, परिवहन समिती सभापती आणि पक्ष उपनेते म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या आणि त्यांनी त्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत। पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक 23 मधून सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेल्या बाल्या बोरकर यांनी पहिल्याच निवडणुकीत माजी महापौर नरेश गावंडे यांचा पराभव करून आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती। महापालिका सभेचं संचालन करण्याचा अनुभव आणि नगरसेवकांमध्ये समन्वय साधण्याची भूमिका या सर्व बाबी लक्षात घेऊनच त्यांची सत्तापक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे। यंदा महापालिकेत अनेक नवे आणि तरुण चेहरे निवडून आले आहेत। त्यांना महापालिकेचं कामकाज, प्रशासकीय नियम, प्रक्रिया आणि नागरिक सुविधा व्यवस्थापन यांची योग्य माहिती व्हावी यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार असल्याचंही बाल्या बोरकर यांनी सांगितलं आहे। नागपूरकर नागरिकांना दर्जेदार नागरिक सुविधा देणं, शहरातील विकास कामांना गती देणं आणि प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवणं हे सत्ता पक्षाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता नागपूरच्या महापौर पदासाठी भाजपने नीता ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत नीता ठाकरे यांच्या नावावर एकमत झालं। या बैठकीत आमदार मोहन मते यांनी दक्षिण नागपूरला महापौर पद मिळावं यासाठी आग्रह धरला होता। मात्र बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर पदाचा निर्णय गुलदस्त्यात ठेवला होता। त्यामुळे काही काळ दक्षिण नागपुरातून नीता ठाकरे की दिव्या धुर्डे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। मात्र शनिवारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीनंतर नीता ठाकरे यांचंच नाव अंतिम झाल्याचे स्पष्ट संकेत मिळतायत। यासोबतच उपमहापौर पदासाठी ॲडव्होकेट संजय बालपांडे तर स्थायी समिती अध्यक्षपदी शिवानी दान यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं। शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या सूचनेनुसार महापौर, उपमहापौर आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नावांची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।
या निर्णयाला एक ऐतिहासिक आणि भावनिक संदर्भ देखील आहे. ज्या दिवशी महापौर पदाचा निर्णय झाला त्याच दिवशी नागपूरचे पहिले महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची पुण्यतिथी होती. विशेष म्हणजे याच दिवशी शहराच्या 55व्या महापौर पदाचं नाव निश्चित झालं. बॅरिस्टर वानखेडेंच्या कन्या कुंदा विजयकर यांना नागपूरच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळाला होता. यानंतर कल्पना पांडे, वसुंधरा मासुरकर, पुष्पा घोडे, माया युवनाथे आणि अर्चना डेहणकर अशा एकूण 7 महिला महापौरांनी नागपूरच्या कारभारावर आपली छाप सोडली आहे. आता नीता ठाकरे नागपूरच्या 8व्या महिला महापौर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौर निवडणुकीआधी भाजपने खेळलेला हा शिस्तीचा, शक्तीप्रदर्शनाचा आणि नियोजनबद्ध राजकीय डाव केवळ नागपूरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. 102 नगरसेवकांचे सामूहिक राजीनामे, सत्तापक्ष नेत्याची नियुक्ती आणि महिला महापौर पदाचा निर्णय या सगळ्या घडामोडी येत्या काळात नागपूरच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या ठरणार आहेत. यामुळे महापालिकेतील सत्ता संतुलन आणि प्रशासनावर भाजपची पकड अधिक मजबूत होणार यात कोणतीही शंका नाही. तर मंडळी, नागपूरमध्ये भाजपने खेळलेला हा राजकीय डाव तुम्ही कशा पद्धतीने पाहता ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा उमेश मुंबईवाला.